संस्थेने आमचा नेमका आम्हाला हेरलं. म्हणजे खरंच मी आता भाषण करतानाही सांगितलं की खरंच या पुरस्काराचे आम्ही हकदार आहोत का, एवढं काम खरंच आम्ही केलंय का. कारण यापेक्षाही मोठमोठी कामं केलेली अशी उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या समाजामध्ये आहेत. पण त्या संस्थेला वाटलं की आपलंही काम त्या जाणीव पुरस्कार प्रदान करण्यापर्यंतचं आहे आणि त्यांनी त्या पुरस्कारासाठी आपली निवड केली. मी पुन्हा एकदा आपल्या जामनेरकर वासियांना तो पुरस्कार प्रदान करतो, कारण त्यांचाच तो पुरस्कार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जामनेरवरून 400 किलोमीटरचा प्रवास करून लोक 40 किलोमीटरवर जायला सुद्धा आज तयार नाहीत. आज लग्नतीत होती फार दांडगी, आणि तरीही घरातला कार्यक्रम समजून प्रत्येकच स्नेही जो असेल माझ्यावर प्रेम करणारा, आमच्यावर प्रेम करणारा, तो आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. मी कायमस्वरूपी या लोकांच्या ऋणात राहू इच्छितो. हा पुरस्कार हा पुन्हा एकदा सांगतो की आपल्या सर्वच जामनेरकर जेवढेही आहेत त्यांना हा समर्पित आहे. दादा, आपण सांगितलं की तुम्हाला राजकीय वारसा नाही, तरी एवढ्या उंच शिखरावर आपण पोहोचलात. नेमकं यामागे काय तथ्य होतं किंवा काय भाव आहे? नाही, राजकीय वारसा मला नाहीये, पण सांगतो की तसाच राजकीय वारसा आपल्या गिरीश भाऊंना पण नाही. पण जर ठरवलं, म्हणजे तुम्ही जन्म कुठेही येईल, तुम्ही कुठे जन्म घ्याल हे तुमच्या हातात. अहिल्यानगर येथील जाणीव सांस्कृतिक अभियान या संस्थेकडून जामनेर येथील सामाजिक कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे विश्वासू सहकारी JK चव्हाण व त्यांच्या सौभाग्यवती रजनी चव्हाण यांना जाणीव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 26 एप्रिल रोजी अहिल्यादेवी नगर येथील सभागृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला. JK चव्हाण हे मूळचे गोद्री तालुका जामनेर येथील रहिवासी आहेत. ते सेवानिवृत्त अभियंता आहेत. कोणताही राजकीय वारसा नसताना देखील केवळ गिरीश भाऊ महाजन यांची साथ लाभल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि अवघ्या काहीच कालावधीत या राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली. सेवानिवृत्तीनंतर पूर्णपणे ते आता समाजासाठी स्वतःला वाहून घेत आहेत. त्यांचा हा सन्मान यथोचित असाच म्हणावा लागेल. JK चव्हाण व त्यांच्या पत्नी रजनी चव्हाण यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. या कार्याचा गौरव म्हणजे माझा एकट्याचा गौरव नव्हे, तर तो जामनेरचा गौरव आहे, अशा शब्दात JK चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चव्हाण यांचे सामाजिक कार्य असेच पुढे चालत राहो. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो. त्यांच्या हातून अशीच समाजाची सेवा घडो, हीच कांग परिसरच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो.